पनवेल पालिका आरक्षण सोडत कार्यक्रमामध्ये गोंधळ झाला, पण आरक्षण प्रक्रियेबाबत आक्षेप घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाला तीव्र विरोध दर्शवला। पनवेलमधल्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा आता राजकीयदृष्ट्या आणखी तापण्याची चिन्ह दिसतात। अंबरनाथ नगर परिषद निवडणूक मनसे लढणार नाहीये, अपक्ष लढा किंवा कुठून लढायचा हा निर्णय तुमचा तुम्ही घ्या, असे आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले। कामठी नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून अजय अग्रवाल यांना उमेदवारी मिळाली। अजय अग्रवाल यांना भाजपचा एबी फॉर्म मिळाला। बावनकुळेंच्या मतदारसंघातील कामठी नगर परिषद भाजपसाठी महत्त्वाची असेल। बीड नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमने सामने आलेत। उमेदवारी अर्ज दाखल करताना कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजीही करण्यात आली। मनमाड नांदगाव भाजप निवडणूक प्रमुख यांच्या उपस्थितीत दोन्ही पक्षांनी एकमेकांना युतीचं पत्र दिल्यानं मनमाडमध्ये पण दुसरीकडे ठाकरे गटाचे माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक यांनी काही महिन्यांपूर्वी आपल्या सहकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता, ते मात्र या युतीमधून बाहेर पडले। वेंगुर्ला नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले। आमदार दीपक केसरकर यांनी मैदानामध्ये उतरून नगराध्यक्ष पदासाठी माजी नगरसेवक नागेश गावडे यांचा आणि नगरसेवकांचा उमेदवारी अर्ज दाखल केला। शिवसेनेकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। सर्वप्रथम वेंगुर्लेचे ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वर या मारुती स्टॉप इथल्या मारुती मंदिरात श्रीफळ ठेवून आशीर्वाद घेतले गेले। त्यानंतर घोषणाबाजी झाली, शक्ती प्रदर्शन झालं, उमेदवारी अर्ज दाखल झाले। पुण्यातल्या इंदापूरमध्ये प्रदीप गारटकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत इंदापूरच्या नगर परिषद निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी रॅली काढली, शक्ती प्रदर्शन केलं। या रॅलीमध्ये प्रदीप गारटकर यांच्या समवेत शरद पवार गटाचे हर्षवर्धन पाटील, भाजपचे प्रवीण माने यांची विशेष उपस्थिती होती। पालघरमधल्या काशीनाथ चौधरीच्या भाजप प्रवेशाला तात्काळ स्थगिती देण्यात आली आहे। काशीनाथ चौधरीवर साधू हत्याकांड प्रकरणी आरोप आहेत। काशीनाथ चौधरीच्या प्रवेशाला प्रदेश कार्यालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे। कुणाल कामराच्या कवितेचं समर्थन केल्याप्रकरणी सुषमा अंधारे यांना हक्कभंग समितीनं नोटीस बजावली आहे। विधानसभा सदस्य रमेश बोरनारे यांनी मार्च महिन्यात विधिमंडळात सुषमा अंधारे यांच्या विरोधात हक्कभंग आणला होता। आणि उद्धव ठाकरेंचा हट्ट फडणवीसांनी ऐकलाय। बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीवर शिवसेना आमदार नको अशी ताठर भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली होती। यावर मिलिंद नार्वेकरांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली। त्यानंतर समितीवर शिंदे समर्थकांऐवजी शिशिर शिंदेंची निवड करण्यात आली आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले। ठाकरे बंधू 2014 मध्ये स्मृतिस्थळी एकत्र आले होते। आता 11 वर्षांनंतर ते एकत्र दिसले। यावेळी स्मृतिस्थळी आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांचीही उपस्थिती होती। संजय राऊतांनी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन केलं। आजारी असल्यामुळे राऊत रुग्णालयामध्ये होते। डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते पहिल्यांदाच समोर आले आणि आज त्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर जाऊन त्यांना अभिवादन केले। बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त राऊतांनी एक ट्विट केले आणि आदरांजली वाहिली। यामध्ये राऊतांनी बाळासाहेबांच्या समोर पंतप्रधान नरेंद्र मोदी वाकून नमस्कार करत असल्याचा एक फोटो पोस्ट केलाय आणि भाजपला डिवचले। आणि उद्धव ठाकरे यांचा आदेश कार्यकर्ते ऐकत नसल्याचं समोर आलंय। चाकण नगर परिषदेमध्ये शिवसेना आणि ठाकरे गटानं युती केली आहे। मनीषा गोरे शिवसेनेच्या उमेदवार आहेत, त्यांच्या पाठीशी ठाकरे गट असल्याचं समोर आलं। साताऱ्यातल्या 9 नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी निवडणुका होत आहेत, मात्र दोन्ही राज्यांकडून नगराध्यक्ष पदासाठी रस्सीखेच सुरू आहे।
50 नगरसेवक पदावर दोन्ही राजांचं मनोमिलन झालं असलं तरी नगराध्यक्ष पदाचा तिढा कायम आहे. तो भाजपच्या वरिष्ठांकडे पाठवण्यात आलाय. महाडमध्ये 5 पक्ष विरुद्ध एकटे भरत गोगावले अशी लढत होतीये. महाडचा नगराध्यक्ष शिवसेनेचा होणार असल्याचा दावा विकास गोगावले यांनी केलाय. युतीचा धर्म आम्ही पाळला नाही असं कुणी बोलायला नको. यामध्ये भाजपला काय मिळतंय हे पाहायला लागेल असंही त्यांनी म्हटलंय. गोंदिया नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आरोग्य भरतीचे विदर्भ प्रांत अध्यक्ष डॉक्टर प्रशांत कटरे यांनी ऐनवेळी भाजपनं त्यांना तिकीट नाकारलं. त्यामुळे त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यांना उमेदवारी देण्यात आली. जुन्यांना डावलून नवख्यांना तिकीट दिल्यामुळे भाजप पदाधिकारी नाराज झालेत. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष परिमल भोसले यांनी पदाचा राजीनामा दिलाय. ठाकरे गटातून आलेल्यांमुळे निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप त्यांनी केलाय. पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 78 अर्ज दाखल झाले. 74 नगरसेवक पदासाठी 4 अर्ज नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेत. नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे. काँग्रेसच्या डॉक्टर प्रणिता भालके यांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर नगर परिषद नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीत मोठी बंडखोरी झाली आहे. शेकडो युवा कार्यकर्ते राजीनामा देणार आहेत. राष्ट्रवादीचे अभिषेक कोरेमोरे यांनाच पुन्हा नगराध्यक्ष पदासाठी संधी दिल्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले. अहिल्यानगरमध्ये नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीसाठी आतापर्यंत 811 अर्ज आले. जिल्ह्यामधील बहुतांश ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुती होण्याची शक्यता कमी आहे. सर्वच पक्षाच्या नेत्यांनी स्वतंत्रपणे उमेदवारांना एबी फॉर्म दिल्यानं आणि महायुती महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं चित्र सध्या तरी इथे दिसते. मोहोळच्या अहमदनगरच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी भाजप नेते राजन पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. भाजपचे नेते राजन पाटील उमेदवारी अर्ज भरू देत नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. उज्ज्वला थिटे या पहाटे 5 वाजता पोलीस संरक्षणात नगरपंचायतीमध्ये आल्या. उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. अमरावती जिल्ह्यातील 10 नगरपालिका आणि 2 नगरपंचायतींसाठी निवडणूक होतीये. यातच भाजपकडून नगराध्यक्ष पदाच्या सर्व 12 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व उमेदवार प्रचाराला लागले. अजित पवार यांना पुणे जिल्ह्यामध्ये धक्का बसलाय. पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलाय. दत्तात्रय भरणे यांच्यावर नाराजी व्यक्त करत गारटकरांनी राजीनामा देण्याचं ठरवलं. मी टीका टिप्पणी करत नाही. मी कामानं उत्तर देतो. मी फक्त निवडणुकांपुरतं नाही तर सतत लोकांमध्ये असतो अशी प्रतिक्रिया कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी दिली आहे. प्रदीप गारटकरांनी केलेल्या आरोपांना त्यांनी उत्तर दिलं. नवी मुंबईमधला शिवरायांचा पुतळा पालिकेनं पुन्हा झाकलाय. रविवारी मनसे नेते अमित ठाकरे यांनी बळजबरीनं या पुतळ्याचं लोकार्पण केलं होतं. 4 महिन्यांपासून पुतळा धुळखात पडल्याचा दावा मनसेनं केला होता. लोकार्पण केल्यामुळे अमित ठाकरेंवर गुन्हाही दाखल झाला. नवी मुंबईत अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यामुळे मनसैनिक आक्रमक झालेत. शिवरायांचं धुळखात ठेवलेलं बंदिस्त स्मारक खुलं केलं म्हणून अमित ठाकरेंवर दळभद्री सरकारकडून गुन्हा दाखल झालाय. कबूतरखाने खुले करणाऱ्या जैनांवर कारवाई नाही. हे कुठलं स्वराज्य असं ट्विट गजानन काळे यांनी केलं. परळीमध्ये दहशत आणि दबाव तंत्र होतं. कुणी आंदोलनाला आला की मेला अशी परिस्थिती होती. त्यामुळे कुणी प्रश्नही विचारत नव्हते. या निवडणुकीमध्ये समविचारी लोकांना एकत्रित घेऊन लढू असं खासदार बजरंग सोनावणे यांनी म्हटलंय. तसंच पालघरमधल्या दहशतीवर हल्लाबोल केला. विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमची भूमिका मांडत असल्याचं त्यांनी म्हटलंय.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्थानिक परिस्थिती आणि स्थानिक नेतृत्वाच्या चर्चेतूनच योग्य निर्णय घ्यावे लागतात अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे। मुंबईमध्ये आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याचं सुद्धा मुनगंटीवार यांनी म्हटलं। लातूरच्या उदगीर अहमदपूर नगर परिषद निवडणुकीमध्ये महायुतीत काडीमोड झालाय। शिवसेना नगर परिषद निवडणूक स्वबळावर लढणार आहे। राज्यामध्ये महायुती असली तरी उदगीर आणि अहमदपूर नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेला वेगळी चूल मांडण्याचं चित्र पक्षांनी वेळ आणली अशी प्रतिक्रिया सुधाकर भालेराव यांनी दिली आहे। उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीतर्फे भावना घाणेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। या निवडणुकीमध्ये राज्यात पहिल्यांदाच महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र आली आहे। स्थानिक पातळीवर भाजपच्या विरोधामध्ये शक्य ती आघाडी करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले।